छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारं वक्तव्य केलं होतं, त्यामुळे तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी ही बाईक रॅली जी आहे ती सकल मराठा समाजाकडनं काढण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे। तर आपण पाहतोय मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या वतीनं निषेध करत ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सध्या आपण पाहतो नागपुरातली ही दृश्य आहेत। मराठा समाज आणि शिवप्रेमींकडून ही बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आपण पाहिलं प्रशांत कोरटकरनं इंद्रजित सावंतांना धमकी दिल्यानंतर काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर त्यामध्ये केला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता मराठा समाज आक्रमक झालेला आहे। शिवप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करत बाईक रॅलीचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। या बाईकवर भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात बघू शकतो मोठ्या संख्येनं शिवप्रेमी जे आहे ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकच छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल, बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहरामध्ये, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण दृश्य बघू शकतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही बाईक रॅली या ठिकाणी निघालेली आहे। मागणी एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करावी, त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शिवप्रेमींची ही बाईक रॅली या ठिकाणी आपण बघू शकतो। कालच नागपुरात बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झाला आणि आता पुढील कारवाई करावी, अटक करावी या मागणीसाठी सकल मराठा शिवप्रेमींच्या वतीनं ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे। मोठ्या संख्येनं शिवप्रेमी जे आहेत ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। इंद्रजित सावंत यांना फोन करताना धमकीचा जो फोन केला त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे अपमानजनक वक्तव्य करण्यात आलं त्यानंतर हा मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक आहे आणि त्यामुळेच ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आली। महाल परिसरातून ही बाईक रॅली निघालेली आहे आणि ही बाईक रॅली संविधान चौकापर्यंत जाणार आणि त्या ठिकाणी मागणी केली जात आहे या बाईक रॅलीच्या माध्यमातून सरकारकडे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे की प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करावी आणि त्याच मागणीसाठी ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी मुधोजी राजे भोसले जे नागपूरचे राजे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे आणि मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा, शिवप्रेमी जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मागणी आहे की प्रशांत कोरटकरला अटक करावी या एकमेव आणि प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते नागपूर शहरात या ठिकाणी होत आहे। 2 दिवसापूर्वी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं होतं आणि आज ही बाईक रॅली काढून लक्ष वेधण्याचा गजानन